गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपली पहिली सफारी आहे सिल्लारी कोरची। तर आपण आता निघालो आहोत सिल्लारी कोरला। सगळ्या 30च्या 30 गाड्या बुक आहेत, वरतून ज्या 4 गाड्या रिझर्वच्या आहेत त्याही बुक आहेत। चला मग, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सहा वाजून 20 मिनिटं झालेली आहेत। बुकिंग काउंटरवर परमिट दाखवून आता आपण गेटकडे निघालो आहोत। मस्त थंडी आहे। हे आपलं MTDC सिल्लारी। काल आपण इथे आलेलो पण सगळं फुल होतं, म्हणून मग आपण आता FDMCचे जे त्यांचे रिसॉर्टचे बंगलोज आहेत ते बुक केले आपण। सगळं फुल आहे। प्रचंड पाऊस झालेला आहे। कालपर्यंत सफारीचे टायमिंग्स होते 6 ते 10। 1 नोव्हेंबरपासून आजपासून ते बदलले 6:30 ते 10:30। जिप्सीची लाईन लागलेली आहे। आपला नंबर 12वा 13वा आहे। जरी हा गेट असला तरी आपण इथून चाललो आहोत। इथे बखारी तलाव आहे, जिकडे 2 दिवसापूर्वीच किल झालेले आहे, म्हणून सगळ्या जिप्स्या या साईडने चालल्या आहेत। या रोडने तो तलाव जवळ आहे।
आता इथून कोर्स चालू होतो का? खापा गेट इथून कोर्स चालू होतो. इथून कोर्स 1 सुरू झालेला आहे सिल्लारीचा. आपण मागच्या बाजूने आलो एवढंच. तर बघा इथून जे किल केलेलं आहे तिथे आपण लवकर पोहोचू शकू. मित्रांनो सगळेजण ट्रॅकिंगवर लागलेत. काही गाड्या कुठे थांबल्या आहेत. हा स्लॉथ पिअरचे हो हो आधीचे स्लॉथ बेअर हनीसाठी चढतो. ते सगळे डिअर्स आहेत. ते सगळे डिअर आहेत. स्पॉटेड डिअर्स. आपल्याला पुढे चिकार सफाऱ्यांच्या गाड्या दिसत आहेत. कदाचित कॉलिंग वगैरे झालं असेल म्हणून सगळे थांबलेत. तर अशा प्रकारे टायगरचं ट्रॅकिंग चालू आहे. सगळ्या जिप्सीज थांबलेल्या आहेत तिथे. टायगर दिसतोय का बघायला. त्या समोरच्या नाल्यामध्ये इथे टायग्रेस बसली आहे. ज्या जिप्सींनी सकाळ सकाळी एंट्री मारली त्यांना या इथेच नाल्यामध्ये टायग्रेस दिसली. तर बाकीच्या सगळ्या जिप्सीस लाईन लावून आहेत इथे. आठ वाजलेत सकाळचे. 6:30 पासून आपलं ट्रॅकिंग चालू आहे. अजून तरी दिसलेलं नाही आहे. सिल्लारीमधलं द मोस्ट फेमस बांबू टनल. तिथे दिवसा पण सनलाईट आत येत नाही. हेच ते बांबू टनल. पूर्ण जंगलातनं जातो आपण. बांबूच्या दोन्ही साईडला बांबू फॉरेस्ट आहे. ट्रॅकिंग पण चालू आहे. अजूनही कुठलं लक नाही आहे. हो बांबू फॉरेस्टमधून चाललो आपण. पाऊस झाला असल्या कारणाने सगळीकडे पाणीच पाणी आहे.
त्या आतमध्ये सगळं बांबूचं डेन्स फॉरेस्ट आहे. एवढं डेन्स आहे, सनलाईट पण येत नाही. हाय ईगल. हा कुठला ईगल आहे हो? क्रिस्टेड सर्पंट ईगल. चला हे सगळं बांबूचं डेन्स फॉरेस्ट आहे. आता हे बांबूचं सगळ्यात मोठं टनल येते. एवढा डेन्स फॉरेस्ट आहे, इथे सनलाईट पण येत नाही आहे खाली. आणि क्लायमेट बघायला गेलं ना तर बाहेरपेक्षा इकडे 2 डिग्री अजून कमी आहे. खूप थंड आहे आतमध्ये. जबरदस्त एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. एकदा तरी सिल्लारी करावं तुम्ही सगळ्यांनी. सिल्लारीमध्ये हे बांबूचं जे डेन्स फॉरेस्ट आहे आणि ही बांबूचे जे केव्स आहेत ह्याचा एक्सपिरियन्स घ्यावा. वा, अप्रतिम. कॅमेरा किती न्याय करू शकेल माहीत नाही. एकदा तरी सगळ्यांनी इथे व्हिजिट द्यावी सिल्लारीला. सिल्लारीला आल्यावर बांबू फॉरेस्टमध्ये नक्की यावं. बघा बाहेर आल्यावर सनलाईट किती आहे आणि आत किती अंधार होता. आत क्लायमेटमध्ये पण व्हेरिएशन होतं
जबरदस्त थंडगार एक्सपिरियन्स होता, जसं की आपण कुठल्या स्नो माउंटन मध्ये आलेलो आहोत. ते मोर आहे आणि एक बायसनचा मोठा कळप दिसतोय आपल्याला इथे. सगळे बायसन्स आहेत. बस थांबवा इथेच 2 मिनिटं. हे आपल्याला जाऊन देतील का मधून? हो, जाऊन देतात. म्हणजे हे छोटे आहे ना. हा, तो तेवढा विषय नसतो. मेल असेल तर मोठा. मोठा असेल तर थोडं. चला. हा बघा मेल. पेक्षा पण मोठे मिळतात. साधारण काय जो मिल असतो ना अडल्ट, त्याचा वेट 1 टनचा वर असतो. केळीच्या 600 ते 700 केजी. स्पॉटेड डिअर, मेल स्पॉटेड डिअर आहे. अँटलर्सला अजून वेल्वेट तसंच्या तसंच आहे. येणाऱ्या काळात ते निघेल का ते घासून घासून काढतात डिअर स्वतः. ह्यूज मेल आहे. सिल्लारेमध्ये हरणांची काय कमी नाही, भरपूर हरणं आहेत. काउंट 50,000पर्यंत पोहोचलेलं आहे या जंगलामध्ये, सगळ्या डिअर स्पीसीसचा मिळून. तर सिल्लारीच्या आतमध्ये हा तोतलादेव डॅम, जे महाराष्ट्र आणि MP चं जॉईंट व्हेंचर आहे. मेघदूत जलाशय असं यांना म्हटलं जातं. ह्यूज मेल सांबार डिअर आहे इथे. मागे थोडा वेळ थांबलेलो, असे इनपुट्स होते की एक मेल टायगर पास झालाय, पण आपल्याला काही दिसला नाही तो.
मित्रांनो 10 वाजलेत. सफारी संपायचा टाइम जवळ आलेला आहे. अजून एका ठिकाणी ट्रॅकिंगसाठी थांबलेलो आहोत. कदाचित आपली ही 4थी सफारी ड्राय जाईल अशी दिसते. मॉन्सून सफारी आपण 3 केलेल्या, एक निमडेला केलेली, एक आडेगाव केलेली आणि एक देवाडा केलेली. अशा 3 आपल्या ड्राय केलेल्या. तेव्हा ही आपली आता पेनची सिल्लारी आहे कोर, ही पण कदाचित ड्राय जाते असं दिसतंय. अशा सगळ्या सफाऱ्या थांबलेल्या आहेत. मुलगाही निराश दिसतोय हा खूप. टायगर दिसलेला नाहीये. मित्रांनो, अशाच प्रकारे 10:15 वाजलेत आणि आपण गेटवर जायला निघालेलो आहोत. बॅक टू बॅक आपली 4थी सफारी ड्राय गेलेली आहे असं दिसतंय. अजून 10-15 मिनिटात आपण गेटच्या बाहेर निघू. त्यामुळे मला वाटत नाही आता काय सायटिंग होईल. 10:15 वाजलेलेत. सिल्लारी कोर 2 गाड्यांना मेल टायगर दिसलेला आहे, पण हार्डली फ्यू सेकंड्स. फक्त रोड क्रॉस करून तो जंगलात निघून गेला. अजून कोणालाही तसं सायटिंग झालेलं नाही आहे. मेल टायगरचं पण ट्रॅकिंग आपण सगळ्यांनी केलं आम्ही इथे. तो काय परत दिसला नाही. समजा काय दिसलं तर मी कव्हर करीन. नाही तर हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतोय. प्लॅनिंग आहे की दुपारी रुक्कड करायचं, रुक्कड बफर असं प्लॅनिंग चाललंय. आम्ही जिथे राहिलेलो आहोत सिल्लारीला, तिथून रुक्कड 1 तास आहे, 50 किलोमीटर्स. विचार चाललाय रुक्कड करायचं का, कारण का रुक्कडही आजपर्यंत आपला झालेला नाहीये. रुक्कड हा पेंच मध्य प्रदेश साईडचा बफर झोन आहे. असा विचार चाललाय की तो दुपारी करायचा. बुकिंग्स अवेलेबल असतील तर बघू. चला तर मग हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतोय. Bye bye. Thanks for watching the video. Thank you so much.